इथेच टेम्पो मी घासून लावला होता, कोणी बघू नये म्हणून. तरी कोणी डेड बॉडी काढली. जर इथेच डेड बॉडी काढली असेल तर इथेच कुठेतरी असली पाहिजे. इथे पण बॉडी नाहीये. गेली कुठे बॉडी? नेली कोणी? लपवली कुठे असेल? तुले आटपाकी लवकर झालं, लय भुका लागल्या. तर गावात जे काय चाललंय ना, अन्नावरची वासनच गेली. भूक लय लागली, काय करणार? करा लवकर लवकर, चला. मी सांगत होती तुम्हाला की गावात तो राक्षस फिरतोय, त्याच्यावर ध्यान ठेवा, तो मुर्द पाडल. पण तेव्हा कुणी ऐकलं नाही माझं, आणि खोट्या दैत्याची यात्रा करत बसलाय तुम्ही. अरे गोपाळ, अरे परत कुठे बोलतस न सांगता? आता गावात बघतोयस ना काय चाललंय ते, आणि तुला काय झालं बिलं तर? गोपाळ, बरा आहेस ना? होय. हा, कोणाचा तरी मुर्द पाडायला गेला असेल, नाही तर ज्याचा मुर्दा पाडायचा आहे ना, त्याचा मुर्दा पाडता आला नसेल, म्हणून तोंड पाडून बसलाय. हो, बोला की काहीतरी. शांत शांत काय तुम्ही? आणि मग अशी काहीतरी काम करायला गेला होतात ना? नाही, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालं नाही, त्याचं टेन्शन आलंय. आणि बघितलं ना गावामध्ये काय चाललंय, ते सगळं बघून टेन्शन येत आहे. हो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी किती हळव्या मनाचा माणूस आहे. हा, पण तरी घरातलं कुणीतरी गेलंय किंवा तुमच्या जवळचं कुणीतरी गेलंय, असा चेहरा झालाय तुमचा. नाही, प्रश्न हा नाही जवळचा आहे लांबचा आहे. कोणाच्या तरी घरातला माणूस गेलाय, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं वाईट वाटते. तर आलाय मोठा वाईट वाटण घेणारा. 100 पाप करायची मांजरानं आणि काशीला चाला म्हणायचं, अशी गत आहे त्याची. हो, लई वाईट वाटतंय का? लई त्रास होतोय का तुम्हाला? नका काळजी करू. तुम्हाला काही हवंय का? मी काय मदत करू? पाणी द्या मला. एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक नुसतं मुर्द पडतात, आणि गावातली माणसं बसल्यात नुसती जत्रा करत. आणि हे असं जर चालू राहिलं तर गावातला एक माणूस जिता राहायचा नाही. काय झालं आता? आणि काय झालं रे? अहो, लय वांगाळ बातमी आहे. म्हणजे ती भुर्जीची बायको गेली. अरे काय चाललंय काय गावामध्ये? हं? हो, पण त्या तर घरातच असायच्या ना, मग काय आजाराने गेल्या का? ते काय नीट कळलं नाही, पण बाई काय कमागे नुसती रांगच लागलीये. हो आत्या, तुम्ही काळजी घ्या बर का. अगं, तुझ्या तोंडाला किड पडलं तुझ्या. मला काय व्हायचं नाही, सगळ्यांना घालवील ना तेव्हा जाईन मी. तुम्हीच भानावरती या, माणसातला राक्षस हुडका, नाहीतर असंच होईल तुमचं बी मुर्द पडते आल. बोला, मी जरा गुरुजींकडे जाऊन येतो. मी भी येते. चिवळ्या, मला पण घेऊन जा. रत्नार माझी चांगली मैत्रीण होती, काय झालंय ते बघू तरी तिला. बर ठीक आहे, चला. आप्पा, मी पण येते तुमच्यासोबत. आव मी पण येते की. बर ठीक आहे, ठीक आहे, चला समजे जाऊयात. हं? ए गोपाळ, तू येतोस ना आमच्या बरोबर? नाही आप्पा, गावामध्ये जे काय चाललंय ते परत बघून मला त्रास होईल. मी नाही येत, तुम्ही या जाऊन. अरे तुझी जीभ कशी झड ना असं बोलताना. ते दैत्यांचा मुखवटा घालून बसलाय राक्षस. यो, चला राहू दे त्याला इथंच. चला जाऊ आपण. बर ठीक आहे, चला आटपा लवकर, सगळ्यांनी आवरा, निघायचं आपल्याला.
डेड बॉडी कशी गायब झाली? कुठे असेल आर्याची डेड बॉडी? कुठे गेली असेल? कुठे गेली असेल? आर्या जिवंत तर नसेल ना? शुद्धीवर आल्यावर ती तिथून पळून तर गेली नसेल ना? ती जिवंत असेल का? नाही. तसं असतं तर ती मला वाड्यावर भेटायला आली असती. असं नाहीये ना, मी तिला टेम्पोतून घेऊन चाललो होतो. तिला वाटलं हल्लेखोर मला घेऊन चाललाय, त्यामुळे ती घाबरली असेल, जामकरकडे पळत गेली असेल आणि जामकरला खरं काय ते सांगितलं असेल. नाही, पण जर का जामकरला कळलं असतं तर जामकर आतापर्यंत सगळ्या गावामध्ये चौकशी करत सुटला असता की ज्यानं तिला मारलंय त्यानंच त्याची डेड बॉडी गायब केली. असं असेल तर मला डेड बॉडी शोधली पाहिजे. कुठे असेल डेड बॉडी?